हॅलो फ्रेंड्स, शरूज टॅनी लाईफ या चॅनेलवर आपलं स्वागत आहे। तर आज आम्ही चाललो एका ठिकाणी जिथे शरू पण पहिल्यांदा चालली आणि आम्ही पण पहिल्यांदा चाललोय। सो आता बघायलाच तुम्ही ते आम्ही कुठे चाललोय ते। तर आता वाजलेत 11 आणि आमची बस आहे 11:50ची। तर आता आम्ही निघतोय आणि ही आमची आहे बॅग्स, जी एक आहे शरूची आणि एक आहे आमची। तर शरूला पूर्ण एक अख्खी बॅग लागले कारण तिचं सगळं सामान घ्यावं लागतंय। शरूचे शूज कुठे आहेत? कुठे आहेत? पूर्ण बस ऑलमोस्ट खाली आहे। 2 ते 3च पॅसेंजर आहे सध्या। आणि 2 ते 3 पॅसेंजर मध्ये हे 2 वेळे शरू मस्ती करते। शरू पप्पा काय करते? शरू हाय कर, हाय कर, हाय कर, हाय। अरे बापरे, वाजले तर 1:30 आणि शरू बघा ती झोपायलाच मागत नाहीये। शरू तुला झोप नाही, झोपायचं नाही, झोप नाही तुला, झोपायचं नाही। नवीन जागा, नवीन वस्तू, सगळं नवीन वाटतं ना। कुठे आलीस तू? हा, हे टाकलू त्यासाठी खेळणार। कुठे आलो शरू आपण? झोप नाही रे? हा, मजा येते खूप, सगळं नवीन नवीन बघून। काय आहे काय आहे? रात्र अशी जागणार आहे आणि सकाळी झोपणार आहेस? काय चाललं तुमचं? झोपायचं नाही आहे का शरू? झोपायचं नाही? तर आता वाजलेत 8 आणि आम्ही आता पोहोचलोय फायनली महाबळेश्वरला। आणि शरू पण आता उठली आहे, पण ती पूर्ण झोपेतच आहे कारण ती सकाळी 4:30 वाजता झोपली आहे। आणि आमचं रिसॉर्ट आता जवळच आहे म्हणून आम्ही वॉक करतच चाललो आहोत। आणि आम्ही आता जस्ट पोहोचलो आहोत आमच्या रिसॉर्टवर आणि इकडे लहान मुलांसाठी किड्स प्ले एरिया पण आहे। आमच्यासोबत आमची एक फॅमिली पण आहे, ते वेगळ्या बसने आलेत आणि ते आमच्या 10 मिनिटं आधीच इकडे पोचलेत। आणि आता तिची वेलकम करते ती मुलगी आहे शरूची बहीण, तिची मोठी सिस्टर। ही कोण आहे? वेलकमसाठी उभी आहे। आणि ही आहे शरूची मोठी आत्तू। आणि इकडे रूम एंटर केल्या केल्या आम्हाला आता कॉम्प्लिमेंटरी पण दिसते। काय झालं तुला? सोनू तिलाच घाबरते ती। शरू काय आलं? शरूला कसं कसं शांत करून आता आम्ही रेडी होऊन आलो आहोत ब्रेकफास्ट करायला। ब्रेकफास्ट पण फार टेस्टी होता आणि आम्ही आता निघणार आहोत काही जागा एक्सप्लोअर करायला। आणि हे आहे शरूची आत्तू आणि मामा आणि माझेही मामा। तुमचं ताट कुठे आहे मामा? तुमचं ताट कुठे आहे? आता आम्ही जस्ट नाश्ता करून बसलोय आणि इकडे सगळे पूलमध्ये खेळतात। आता आम्ही झालो आहोत रेडी आणि आम्ही आता चाललोय काही जागा एक्सप्लोअर करायला। तर तुम्ही बघायलाच पुढे आता काय काय असणार ते। छान आहे शरू, छान आहे। ब्युटिफुल आहे शरू, ब्युटिफुल। आता आम्ही आलो आहोत स्ट्रॉबेरी फार्म बघायला।
असं असतं वाव. हे लोक त्याला याला मस्त कलर झालं. मारतात. नाही, हे मस्त झालं. रेड रेड. छान आहे ना. शरू छान आहे. इथे छोटे छोटे स्ट्रॉबेरी. छान कसं असतं सर, मम्मा दाखव छान कसं असतं. हे थर्माकोल आहे सगळे. हा. तुला भरू छान आहे. हे आहे मॅप्रो गार्डनचं एंट्रन्स. इथे एंट्री केलं तुम्हाला साईडला दिसेल की टेस्टिंगसाठी काही ज्युसेस अवेलेबल आहेत आणि इकडे त्यांची एक ऑफर आहे की एक 99चं एक सिपर घेतलं तर तुम्हाला पूर्ण दिवस अनलिमिटेड ज्यूस फ्री मिळेल. आणि इकडे साईडला कॉस्मेटिक्सचा शॉप आहे. दो कॉम्बो क्या है कि 3 ये वाले पैकेट्स पाणी पण जायचं ना. हे काय चॉकलेट्स आहेत, डार्क चॉकलेट. आणि इकडे खूप प्रकारचे चॉकलेट्स, बिस्किट आणि ज्युसेस अवेलेबल आहेत आणि इकडे ते तुम्हाला टेस्टिंगसाठी देणार आणि तुम्हाला जे हवं ते तुम्ही बाय करू शकता. कसं आहे? हा बेस्ट आहे. हे कुठलं आहे? हे बटरस्कॉच आहे आणि हे स्ट्रॉबेरी. काय आहे हा मग? कॉफी. हा वेगळा आहे. आमची टेस्ट आहे पूर्ण. बापरे, खूप सारे व्हरायटीज आहेत इकडे. इकडे आहे का? हे काय आहे? काय आहे? आणि हे चहाचे फ्लेवर आहेत. सो इकडे कार्डमम, जिंजर, लेमन ग्रास आणि चहा मसाला अवेलेबल आहेत. तर यात आम्हाला कार्डमम सगळ्यात बेस्ट वाटलं. सर तू खाली लग छोटा. तुझा काय दिसत नाही, शोल्डर दिसतंय पूर्ण. ती बघ कशी पकडून उभी राहिली बाबा. तिने पकडली, त्याने पकडलं त्याच्यावर तिला. पुढे मार. मी आलो
आता गो कार्टिन इकडे आणि शरू गाडी पाहायला घर का हे काय असं गोल गोल 3 राऊंड मारते 5 मिनिटात शरू तुला बसायचं शरू आता कुठे मस्ती करायला लागले दिवसभर आता तिचं झोपून झालंय पाठीमागे जावा तिथून लेफ्ट साईडला इकडे बघायचं हातीचं सोंड निडल होल दिसेल खालून एक रस्ता जातो समोर केटस पॉईंट येईल या बाजूला इको आणि हा कपडा दिसतो ना इथून बघून इकडे येतो खाली कृष्णा नदी दिसेल धूम डॅम दिसेल बलकोर डॅम दिसेल या जाऊन मागे का नको टोपी कशाला काढली तू इसमें लेते भाई की फोन नहीं भाई की इसमें लेते भाई की इसमें अच्छा भाई की इसमें अच्छा हाँ भेजेंगे इधर देख तू भाई आणि आता आम्ही आलो आहोत फर्स्ट पॉईंट बघायला आणि इथे पुढे तुम्हाला दिसेलच एलिफंट फेस दिसतोय आणि साईडला पण व्ह्यू इतका भारी आहे की खूप छान वाटतं इकडे आणि इकडे भरपूर मंकी पण आहेत आणि इकडे तुम्हाला दिसेल एक गोलमालची बाईक आहे जर तुम्हाला या बाईक सोबत फोटो काढायचा असेल तर त्याचे वेगळे चार्जेस आहेत बाप रे बाबा शरू मंकी कुठे मंकी शरू मंकी कुठे आहे बाप रे आणि हा आहे केट्स पॉइंट आणि इथे तुम्हाला 2-3 पॉइंट्स टेलिस्कोप मधून बघायला मिळतील आणि त्याचे वेगळे चार्जेस पण आहेत कमल गढ़ सामने वाला क्या टेंट कैंप गार्डन दिख रहा है लाइट वाइट दिख रहा है क्या हा आहे इको पॉइंट आता इकडे लेफ्टला त्यांनी सांगितलं पप्पा तुम्ही बोला आपला आवाज शंभू नावातच काहीतरी आहे म्हणजे हा सगळे पॉइंट्स बघून झाल्यावर आम्ही आता आलो आहोत महाबळेश्वर मंदिरामध्ये सगळं बाहेर हे आहे पंचगंगा मंदिर
दाखव तुला इकडे इकडे बरं इकडे तुला बघ. हे खा ना तू. हे बघ इकडे 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 बाळा. आकर. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. दर्शन करून झाल्यावर आम्ही ते थोडा वेळ बसलो आणि निघालो डायरेक्ट आमच्या रिसॉर्टवर. रिसॉर्टवर पोहोचून आम्ही फटाफट आलो पूलमध्ये, पण पूलचं पाणी इतकं थंड होतं की आम्हाला अजून आतमध्ये जायलाच होत नव्हतं. इथं पाण्यात बस, खाली खाली बस नीट, मग सगळं नॉर्मल होईल. तुला जायचं जायचं तुला हा. शरूला पाण्यात खेळायला भरपूर आवडतं, पण पाणी खूप थंड असल्यामुळे तिला आम्ही जाऊ देत नव्हतो. दे दे. तर नाईटला असा काहीसा व्ह्यू होता आमच्या रूममधून. काय आहे? उडी मार उडी मार. तर इकडून आम्ही गेलो महाबळेश्वर मार्केटमध्ये डिनरसाठी. सो असा काय होता आमचा महाबळेश्वरमधला फर्स्ट डे, आणि नेक्स्ट डे आम्ही काय काय केलं ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.